5, 4, 3, 2, 1. नमस्कार मित्रांनो, मी संतोष शिंदे. माझं मत या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे मध्य रेल्वे. ॲक्च्युली मध्य रेल्वे असो, वेस्टर्न रेल्वे असो, मुंबईकरांना हे तिन्ही रेल्वे एक त्यांची जीवनवाहिनीसारखीच आहे. कारण रेल्वे आणि बस ही जर का बंद असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर मुंबईकरांना कामावर येणं जाणं एकदम अशक्य होऊन जाईल. तर त्यामुळे एका अर्थी ती मुंबईची लाईफलाईनच आहे. तर आज आपण त्याबद्दल बोलणार आहोत. मी त्यावर आपलं माझं मत मांडणार आहे. तर माझी अपेक्षा असेल की तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघावा व माझं मत ऐकल्यानंतर तुम्ही आपापली मतं देखील कमेंट बॉक्समध्ये मला अवश्य कळवावी. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, बजेट प्रवासी या आपल्या चॅनलवर मी या अगोदर देखील व्हिडिओ टाकलेला आहे की मध्य रेल्वे उशिराला का होतो मध्य रेल्वेला. तर त्याचं मुख्य कारण मित्रांनो मी मेल एक्सप्रेस सांगितलेलं आहे की मेल एक्सप्रेस जोपर्यंत त्याच्यासाठी वेगळा ट्रॅक बनवला जात नाही तोपर्यंत तरी मध्य रेल्वे वेळेत चालणं हे अशक्य गोष्ट आहे. एक गोष्ट मित्रांनो आपण ही समजून घेतली पाहिजे की मध्य रेल्वे ही मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत कसारा म्हणजे साऊथ नॉर्थ ह्या दोन्ही दिशेने जवळपास 120 किलोमीटरचं अंतर कापते मित्रांनो. तर त्यामुळे गाड्या तेवढ्या अंतर कापून तिथे जाऊन परत तिथून गाडी परत फिरेपर्यंत 4 ते 5 तासाचा अवधी जातो. तर त्यामुळे ती गाडी तेवढं ब्लॉक होते. तर त्यामुळे आपण कितीही म्हटलं की 12 डब्यांच्या 15 डबा झाल्या पाहिजेत किंवा गाड्या वाढल्या पाहिजेत. तर मला तरी ती अशक्य गोष्ट वाटते. कारण गाड्या जरी वाढवायच्या असल्या तरी त्या गाड्या वाढवताना आपल्याला ऑलरेडी ज्या मुंबईत मेल एक्सप्रेस गाड्या येतात ज्यांची संख्या सुमारे 100च्या वर आहे आणि येणाऱ्या आणि जाणाऱ्या अशा जर आपण एकूण जर संख्या धरली तर ती 200च्या वर जाते. आणि त्यातही वंदे भारत किंवा राजधानीसारख्या ज्या एक्सप्रेस येतात की ज्यांना एकदम ग्रीन कॉरिडॉर दिलं जातं. म्हणजे जरी राजधानी किंवा वंदे भारत जरी ठाण्याला असेल तरी घाटकोपरला जर तिच्या ट्रॅकमध्ये त्या ट्रॅकमध्ये जर कुठली पुढे फास्ट लोकल असेल तर तिला विद्याविहार किंवा माटुंगा किंवा भायखळा इथे कुठेतरी तिला स्लो ट्रॅकवर घेतलं जातं आणि त्या गाड्यांना मेन प्रायोरिटी दिली जाते. इवन कर्जत कसारावरून देखील जेव्हा गाड्या मुंबईच्या दिशेने जेव्हा लोकल सुटते तर ती लोकल देखील भले ऑन टाईम ती तिथे रेडी पोझिशन असते. परंतु ह्या ज्या मेल एक्सप्रेस ज्या येतात वाया नाशिकवरून म्हणजे कसारा साईडने ज्या वाया नाशिक मार्गे येतात किंवा कर्जतला ज्या वाया लोणावळा पुन्हा मार्गे ज्या गाड्या येतात तर त्या गाड्या जरा 5-10 मिनटं जर मागे उशिरा असतील तर लोकलला थांबून ठेवलं जातं व मेल एक्सप्रेसला प्रायोरिटी दिली जाते. ही मित्रांनो एक सत्यता आहे. आणि जोपर्यंत ते मेल एक्सप्रेस जोपर्यंत मेन ट्रॅकमध्ये म्हणजे लोकलच्या ट्रॅकमध्ये जोपर्यंत अडून राहतील तोपर्यंत आपल्याला लोकल वेळेवर चालवणं अशक्य आहे. आणि लोकांची गर्दी ही दिवसेंदिवस वाढतच जाते आणि वाढतच राहणार आहे. मुंबईची लोकसंख्या त्याच्यात काही कमी होणार नाही. तर त्यामुळे नुसतं आपण 15 डबा वाढून गाड्या वाढून त्याच्याने काही एक साध्य होणार नाही. आपण आधी ट्रॅक जास्त करावे जेणेकरून मेल एक्सप्रेस ही लोकलला बाधित करणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घ्यावी आणि तरच आपल्या गाड्या लोकल गाड्या वेळेत चालू शकतील. हे मित्रांनो हे माझं हे वन साईड मत झालं. आता प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात मित्रांनो. तर मी मध्य रेल्वेचा खूप जुना फॅन आहे आणि मी आजपर्यंत म्हणजे जवळपास 30-35 वर्ष झाले मित्रांनो मी रेल्वेने प्रवास करतो आहे. तर त्यामुळे माझा खूप एकदम रेल्वे म्हणजे एकदम जिव्हाळ्याचा माझा प्रश्न. आणि जेव्हा मी प्रवास करतो तेव्हा मी खूप अडचणी बघतो. म्हणजे आता ठिकठिकाणी आपला प्रवास सुकर व्हावा आणि आरामदायी होण्याकरिता खूप प्रयत्न चालू आहेत रेल्वेचे. म्हणजे आपण ठिकठिकाणी आपण बघतो की मध्ये ट्रॅकमध्ये डागडुजी दुरुस्तीची कामं सुरू असतात. रविवारचे मेगा ब्लॉक चालतात. तर आपल्याला कधी-कधी आपल्याला रविवारचं बाहेर जायचं असेल तर आपल्याला ते इरिटेट होतं की अरे आजच का मेगा ब्लॉक आहे, यांचं काय दररोजच आहे, रोजचंच झालं यांचं. पण मित्रांनो ही कामं आपल्यासाठी आवश्यक आहेत. कारण जर ती कामं जर वेळच्या वेळेला होत राहिली तर ती पटरी व्यवस्थित राहील आणि जेणेकरून आपल्याला आपला प्रवास हा सुखकर होत राहतो. तर त्यामुळे भले आपण आपल्याला उशीर होतो आहे म्हणून आपण ते रेल्वेवर जे खापर फोडतो तर ते कुठेतरी चुकीचं आहे. कारण त्याला रेल्वे काय करणार मित्रांनो की जर डेलीचे जे शेड्यूल आहेत आणि त्यांचं जे चार्ट आहे की जे प्रायोरिटी वाईज ज्या गाड्यांना जे पुढाकार द्यायचं आहे तर ते त्यांचं काम ते लोकं करत असतात. पण आपण वेळोवेळी काय बघ
एक्सप्रेसमुळे ह्या गाडीला उशीर झाला, अरे हे बघे इथे सिग्नल यंत्रणा बंद पडली म्हणून गाडी अर्धा तास उशीर झाला, अरे यांना गाड्याच नाही वेळेत चालवता येत. तर ह्यामागे देखील काही टेक्निकल इश्यू, काही असे इश्यू असतात की जे आपल्याला फक्त प्रवास आपण करतो, परंतु त्यामागचे काही जे इश्यू आहेत तर ते आपल्याला समजू शकत नाही. तर त्यामुळे आपण नेहमी की आपण रेल्वेला दोष देतो की गाड्या उशिरा होतात. परंतु त्यामागचं देखील आपण काही कारण आहे ते, आणि ते आपण लक्षात न घेता आपण रेल्वेला सरसकट आपण दोष देत राहतो. रेल्वेला म्हणा किंवा आपण अरे मग सरकार काय करतं किंवा काय. ते मित्रांनो त्याच्यात काय करू शकतात ते. तर त्यांच्या परीने पुरेपूर प्रयत्न करत असतात की गाड्या ह्या वेळेत चालवाव्या. परंतु जे प्रायर बेस जे आहे म्हणजे मेल एक्सप्रेसला त्यांना पुढे ग्रीन कॉरिडॉर द्यावाच लागतो रेल्वेला उभे करून. तर त्यामुळे ते त्यांची कामं ते त्यांच्यानुसार चूक बजवत असतात. तर मेन मुद्दा हा आहे की जोपर्यंत मेल एक्सप्रेस मेन लाईनपासून म्हणजे उपनगरी रेल्वेपासून जोपर्यंत तिचा ट्रॅक वेगळा होत नाही तोपर्यंत तरी रेल्वे वेळेत चालणं अशक्य आहे. तर हे माझं मत आहे मित्रांनो. तर तुमचं काय मत आहे मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. व असेच वेगवेगळे माझं मतचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब अवश्य करा. नमस्कार.